वेलकम टू होम. हा पहा, हा मी हॉल बनवला आहे आणि या हॉलमध्ये हा माझ्या काकांचा मुलगा आहे. त्यानं मला हे गिफ्ट पाठवलं आहे, सोफा. हे घड्याळ मी स्वतःच विकत आणलं आहे, मला आवडलं जरासं ते. हे आमचे फॉलोअर्स एक त्यांनी मला गिफ्ट दिलं होतं ते. आता मी जी काल मला गावडेसाहेबांनी दिल्या श्री छत्रपतींची मूर्ती, ती बहुतेक इथं इन्स्टॉल करेन. आता हे काम आपण ह्याच्यावरती POP करायचं आहे, ते आता दिवाळीनंतर. आणि महत्त्वाचं माझ्या बहिणींसाठी एक महत्त्वाची गोष्ट दाखवतो. या घर बांधताना सगळ्यात महत्त्वाची मुद्दा होता की किचन मला मोठं पाहिजे. मी एवढं मोठं किचन बांधलं आहे बा. का तर फक्त माझी मिसेस खुश व्हावी. कारण घरात जास्तीत जास्त कामाची वर्दळीची जागा किचनच असते. एवढं मोठं किचन बांधलं आहे. अजून याच्यात ट्रॉलीज बनवायच्या आहेत, पण जसे पैसे येतील तसे बनवेन. बाकी घरात मी सगळ्या गोष्टी घेऊन दिल्यात तिला. हे बघा, हे आपलं किचन आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. माझ्या बायकोला तर आवडले. हे बघा, इथं फक्त एक मी लॉफ्ट काढला आहे. बाकी कुठल्याही बेडरूमला लॉफ्ट मी काढलेले नाही आहेत. आणि हे बेसिन आहे, हे हा तिचा गॅस. आणि इकडे तिनं हे दरवाजा उघडला की पहा, जिन्याचं काम संपलं आहे, फक्त हे आता काढायचं आहे. हे खांबे काढायचे आहेत. आणि हा तिचा व्ह्यू आहे पाठीमागचा. ठीक आहे. आता अजून काय आहे माझ्याकडे, मी एक पाठीमागं जागा केली छोटीशी की तिला भांडी धुण्यासाठी. हे एक मी वॉच विकत आणलेलं आहे. आता तुम्हाला पाठीमागं दाखवतो मी. आज सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे की किती पैसे मी खर्च केले आणि मला किती खर्च आला. बघा, इथं मी एक हे तिला बांधून दिले. इथं आता ह्याच्यावरती मला अजून पत्र्याची शेड मारायची आहे आणि इथून अशी भिंत उचलून एक छोटीशी पडवी बनवायची आहे. हा खांब दिसतो, ही इथपर्यंतच आपली जागा आहे. हे बघा, ह्या खांबापर्यंत. बाकी बाजूला बहुतेक वरती बौद्धवाडीत जाण्याचा रस्ता आहे. कागदावर तर आहे. ही लाकडं तिनं जमा करून ठेवल्यात. जी स्लॅबला त्यांना नव्हती पाहिजे ती तिनं जमा करून ठेवल्यात. ते सुकतील आणि मग ती चूल पेटवणार आहे इथं. म्हणजे मीच तिला सांगितलं की चूल पेटवूया आपण. ते तिथं मी बोरिंग मारलं आहे. आता तुम्हाला मी दाखवतो बेडरूम्स. आता झोपल्यात. आता बारका माझा पहिला झोपला आहे. पहिले बारक्याच्या जाऊया रूममध्ये. ते बारक्याचंही रूम म्हणता येईल. आणि कोण जर पाहुणे आले तर त्यांच्या राहण्यासाठीही ते केलं आहे. कपडे सुकत नाही आहेत, पाऊस खूप आहे. चला, लॉक केला आहे बाबा ना? नाही, लॉक नाही केलेला. हे पहा, हा झोपला आहे. हे कपडे सुकत आहेत स्टँडवर. आणि हे पहा, हे असं आपलं हे तर लॉफ्ट नाही आहे. हे भिंत भिजल्या पावसामुळंच, अजून बाहेरनं प्लास्टर व्हायचं आहे. हे वरती लॉफ्ट केलेला आहे असा की जिथं सगळं आपलं साहित्य राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक दाखवतो तुम्हाला, जी जुनी लोकं असतात त्यांना कमोड चालत नाही, त्यांच्यासाठी मी एक इंडियन टॉयलेट, एक वॉशरूम अटॅच हे बनवले. हे पहा, असं एकदम कमी खर्चात आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच काम केलं आहे मी. आता तुम्हाला मी मोठ्या मुलग्याची रूम दाखवतो. लाईट बंद केली. चला जाऊया. आता मोठा मुलगा झोपला आहे, तिथे जाऊया आपण. हा पहा, साहेब झोपल्यात. आता इथली लाईट लावतो. हे एक बनवलं आहे मी छोटंसं. हे पहा, असं सगळ्या दारांना खिडक्या तसंच लावल्यात. इथंही एक वॉशरूम अटॅच आहे. हे पहा, हे कमोड, हे त्याचं वॉशरूम. आता चला दाखवतो मी. याच्यानंतर आपण चर्चा करू की मला किती दिवस लागले आणि किती खर्च आला घर बांधायला. आता तुम्ही हे वरती जे प्लास्टिक होतं ते मी काढले. काही जागेवर काढायचं राहिलं आहे, पण हे POPमध्ये जाणार आहे. त्यामुळे मला आवश्यकता सध्या तर वाटलेली नाही आहे. आता मी माझी बेडरूम दाखवतो. बारकी झोपलेली आहे आणि जाऊया आपण तिकडं. चला, ही माझी रूम आहे. हा पहा, हे आपण सर्वसाधारण माणसं आहे, आपल्याला चालते. लाईट लावायची विसरलो. एक मिनिट, लाईट लावतो मी. ओके, हे पहा. आणि ही चिमणी माझी झोपली. हो, गुड मॉर्निंग.
हुमेरा गुड मॉर्निंग. हां, ही माझी रूम आहे आणि चाललं आहे थोडं थोडं करायला लागलो आहे. हे एक विकत आणलं आहे मी. हे बघा, हे बायकोसाठी नाही, बायकोसाठी नाही, मुलीसाठी आहे. तर इकडचाही वॉशरूम दाखवतो तुम्हाला मी. एक सेकंड थांबा. हे आहे माझं वॉशरूम. हे सिंपल बनवलं आहे मी असंच. चला आता आपण चर्चा करूया की घर बांधायला किती वेळ लागला, किती खर्च आला, त्याच्यावरती चर्चा करूया. एकदम उघड सांगणार आहे. आणि फेसबुकवरून मी आजपर्यंत किती पैसे कमवले तुमच्या सर्वांसाठी आज उघडपणे सांगणार आहे.